ओके. कंटिन्यू करतो सर. तर या बिझनेसमध्ये आलो मित्रांनो, त्या अगोदर 2013 मध्ये म्हणजे मेहनत केली, गरिबीची जाणीव होती. आई वडील शेतकरी, शेतकरी कुटुंबामधून आहे. आई वडिलांची मेहनत मी माझ्या डोळ्यात बघितलेली आहे. माझ्या आई वडिलांनी किती मेहनत केली, काय केलं, काय नाही, कशा पद्धतीनं आम्हा तिघांना भाऊ आम्ही त्यांना एज्युकेशन दिलं आणि या बिझनेसमध्ये आलो. त्याच्या अगोदरची सांगायचं म्हणजे 2-3 वर्षे संभाजीनगरमध्ये तयारी केली. संभाजीनगरमध्ये कॉम्पिटिटिव्हची तयारी असताना काहीतरी वाटायचं की जॉब लागला पाहिजे आणि जॉब असा की एखादं कोणतं तरी 10, 15, 20, 30, 50 हजाराच्या आसपास मधला कोणता तरी एखादा जॉब पाहिजे. कारण की सर्वजण सांगायचे की शिकलं, जॉब लागला तर आयुष्याचं काहीतरी होतं. बिझनेस बिझनेस माहीत नव्हता, असं काही होत असतं, असं काही असतं. आणि हे मार्केटिंग हे तर माझा दूर-दूरचा संबंध नाही मार्केटिंगमध्ये. कोणाच्या तरी माध्यमातून, गावातून वगैरे असं काही काहीच नाही. आणि 2013 मध्ये नांदेडमध्ये पोलीस कॉन्स्टेबल मधून भरती झालो. व्हायला पाहिजे होतं तसं मास्तरच, किशोर अय्यर सर सांगतात तसं. कारण की एज्युकेशन माझं डी-एड झालेलं होतं. आणि लागलो मी पोलिसमध्ये. जसं पोलिसमध्ये 2013 मध्ये लागलो, 22/9/2013. आज जवळपास 12 वर्ष कंप्लीट झाले माझे. 13 वर्ष माझं जॉबचं चालू आहे. आणि या बिझनेसमध्ये आलो मी 2019 मध्ये. मग आता या 6 वर्षामध्ये माझं लग्न झालं 15 मध्ये. 15 मध्ये लग्न झाल्याच्या बाद आज एक मुलगा, एक मुलगी आहे. हा बिझनेस मी करायच्या अगोदर मला कळून चुकलं होतं, की मी पोलीस कॉन्स्टेबलवर माझ्या आयुष्यात मोठा बदल नाही दिसणार. पण मला एक कळालं होतं, की काहीतरी केलं पाहिजे. मग मी 2016, 2017, 18 आणि 19 म्हणजे 16, 17, 18 असे 3 वर्षे मी स्पेशल फोर्स कमांडोमध्ये जॉब केलेला आहे. जवळपास 7 वर्षे. त्याची एवढी हार्ड ट्रेनिंग असते पुण्यामध्ये 2 महिन्याची. म्हणजे पोलिसमध्ये लागल्याच्या बाद स्पेशल फोर्समध्ये जायचं असेल, तर तुम्हाला 2 वर्ष पुन्हा मेहनत करावं 2 महिने पुन्हा मेहनत करावं लागते. एक ट्रेनिंग असते आणि ती ट्रेनिंग खूप हार्ड असते. ती ट्रेनिंग करत नाहीत लोकं. जर 100 मुलं जर गेली त्या ट्रेनिंगला पुण्यामध्ये, तर जवळपास एक 30-40 मुलं, 40 एक मुलं तर वापस येतात. 50-60 मुलांची ट्रेनिंग होते. म्हणजे एवढं हार्ड ट्रेनिंग असतं. आणि ते ट्रेनिंग मी कंप्लीट करून नांदेडमध्ये आलो. का आलो त्याच्या मागचं कारण, की ही ट्रेनिंग केल्यावर इथे स्पेशल फोर्समध्ये जॉब लागतो 5-7 वर्षे आणि महिन्याकाठी फक्त ₹5,000 एक्स्ट्रा मिळतात. स्पेशल फोर्समध्ये ₹5,000 आणि वेळ मिळतो. मला वाटलं वेळ मिळाला तर कुठेतरी आपण एखाद्या क्षेत्रामध्ये कुठेतरी काहीतरी करता येईल. या अपेक्षेनं मग ती ट्रेनिंग कंप्लीट केली. मग नंतर मी विचार केला, की पोलीस कॉन्स्टेबलचा मला पगारच किती होता? ₹17,000 म्हणजे लागलो तेव्हा माझा जॉबचा पगार होता. आज जवळपास ₹70,000 माझी सॅलरी. आणि या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर मी स्वतःला विचार केला, की असंच जर मी लाईफ पुढे जगत गेलो, तर माझ्या आयुष्यात मी कॉन्स्टेबलच्या ह्याच्यावर मी काहीही करू शकत नाही. मी किती जरी मेहनत केली, काही जरी केलं, तरी याच्यात माझा बदल होणार नाही. मग विचार आला, की काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्यामध्ये एक स्वभाव होता माझा. आता मी सीनियर लोकांसोबत मी जॉबला जायचा, की ते सांग मग मी विचारायचा लोकांना, असं मी शांत नाही बसायचा, की "सर जॉबवर काय होत असतं?" मग ते मला स्पष्ट सांगायचे, "जॉबवर काही नाही, एखादं घर होऊ शकतं नांदेडमध्ये. जास्तीत जास्त जर बचत केली तर एखाद्या मुलीचं एक लग्न होतं आणि व्यवस्थित आपलं राहणं-खाणं होतं. याच्या अगोदर काही जास्त होत नाही." बस एवढं सांगायचे. बाकी असा खूप मोठा बदल असा मला कोणीही सांगितला नाही. आणि हेच मला वाटायचे, की मी बी ही ड्युटी करायलो, मग माझ्या बाबतीत काय? म्हणून मी 16ला कॉम्पिटिटिव्हची तयारी पुन्हा चालू केली. डिपार्टमेंटली पी-एस-आय. जे तुमच्या आपल्या नाशिकमध्ये याची ट्रेनिंग चालते. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढे पी-एस-आय, डी-वाय-एस-पी वगैरे होतात, त्यांची ट्रेनिंग नाशिकमध्ये चालत असते. तर मी विचार केला आपल्याला बी पी-एस-आय व्हायचंय. डिपार्टमेंटली पुन्हा चालू केली तयारी. नाईटला ड्युटी करायची, दिवसा अभ्यास. नाईटला मित्रांनो मी जे सॅक्रिफाईस माय लाईफस्टाईलमध्ये करतो, तसंच सॅक्रिफाईस मी 16 पासून करतो. नाईटला ड्युटी करायची 12-1 वाजेपर्यंत ड्युटी असायची, 2 पर्यंत कधी मग 4 वाजेपर्यंत बी असायची. जशी ड्युटी मॅनेज होईल तसं. मग साहेबाकडून मी बोलून पुन्हा मग नाईट टाकून घेतली कंटिन्यू 2-3 वर्षे. विकली ऑफ असायचा, कधी सुट्ट्या नाही, कधी गावाकडं नाही, काय नाही. आणि असा मी प्रवास चालू केला. 16 मध्ये अभ्यास चालू केला. 16, 17, 18 आणि हाच अभ्यास चालू असताना नांदेडमध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून असे माझे ग्रेट लीडर सी गजानन तरटे सर आणि सी बालाजी सवंडकर सर. आता जे बालाजी सवंडकर सर आणि गजानन तरटे सर बालाजी सर एका वर्षाच्या आत आय-टी-सी बनतील आणि तरटे सर जास्तीत जास्त एक 15 महिन्याच्या बाद. बघा मित्रांनो,
गजानन तरटे सरांच्या माध्यमातून हा बिझनेस मला मिळाला. ते माझ्यासाठी अनोळखी भलेही मी 13 पासून नांदेडमध्ये राहतो, पण माझी आणि त्यांची काही संबंध नाही, काही ओळख नाही. एक अनोळखी व्यक्तिमत्व एका हॉटेलमध्ये बसून एका कोऱ्या कागदावर मला 1 to 1 दिलं त्यांनी 2019 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये. जसं मी 1 to 1 दिलं, तर मी विचार केला, आता मी ऑलरेडी अभ्यास करायचो. त्याच्यामुळं माझ्याकडे डोक्यात होतं, की माझ्याकडे वेळ नाही आणि पुन्हा प्लसमध्ये पोलिसमध्ये. मी म्हणलं, "सर हे करायला माझ्याकडे वेळ नाही" म्हणलं. माझ्या सिनियरनं एकच सांगितलं, "सर म्हणे तुम्ही प्रॉडक्ट यूज करा." आणि तर्टे सरांचं पण एज्युकेशन आहे आणि बालाजी सरांचं पण डी-एड झालेलं आहे त्यांचं पण. म्हणलं पुन्हा एक दुसरा विचार आला, चला हे करायले तर मग आपण करून पाहू, बघू. पुन्हा एक क्षणिक विचाराचा हे दोघांना आता सवंडकर सरांचं संस्थेवर जॉबला होते. त्यांना पण पगार नव्हता. त्यांनी मग हा बिझनेस मी जेव्हा बिझनेसमध्ये आलो तेव्हा ते डी या रँकला होते. म्हणजे मी जसं जॉइन झाल्याच्या बाद एक 15 दिवसांनी ते डी बनले. आज ते सी आहेत.